अर्षद आणि कैफ ही जोडी मैदानाच्या आत आपल्याला पाहायला भेटते. पहिली मॅच, पहिली लढत. कालच्या दिवसाचा विचार केला तर इस्माईल याचा अर्धशतक आपल्याला पाहायला भेटलं. साहिल याच्या बॅटमधून 3 चेंडूवर 3 षटकार आले. त्यानंतर अल्तमसच्या शेवटच्या मॅचमधील एक विस्फोटक गोलंदाजी त्याची पाहायला भेटली. त्यानंतर मुरुड संघाचा उमेर याच्याकडून सुद्धा 3 चेंडूवर 3 षटकार आले. 4 संघ पुढील फेरीत दाखल होताना कालच्या दिवसात पाहायला भेटले. आजच्या दिवसातून 2 टीम्स कोणत्या पाहायला भेटतील पाहणं गरजेचं असेल. यानंतरचे होणारे मॅच मडियम 11 आणि अनाया 11 अनाया फायटर्स या दोन्ही संघांना विनंती असेल की 4 षटकानंतर आपण टॉस करणार आहोत. दोन्ही टीम्स या ठिकाणी उपलब्ध असायला हव्यात. मी लाईव्हच्या माध्यमातून त्यांचा कोणी प्रतिनिधी असेल किंबहुना त्यांचा कोणी प्लेयर असेल तर त्यांनी आपल्या संघनायकाला ही नक्कीच सूचना पोचवायची आहे. कारण की 4 षटकानंतर आपण टॉस करणार आहोत. आजची स्पर्धा अतिशय योग्य कालावधीत आपल्याला कंप्लीट करायची आहे मित्रांनो. सलामीची जोडी मैदानाच्या आत दाखल होताना पाहायला भेटते. अर्षद आणि कैफ नक्कीच डीजे रोहित कदम हे सुद्धा आम्हाला दाखवले होते. त्यांचं सुद्धा सकाळच्या सत्रामध्ये मी हार्दिक स्वागत. आरके डेकोरेटर्स म्हणून त्यांचा एक स्वतःचा व्यवसाय आहे. आरके यांचं सुद्धा हार्दिक मध्ये 16 मिनिटाचा कालावधी आहे. 10:21 झालेत. लेट्स प्ले. पहिला चेंडू घेऊन गोलंदाज सज्ज होतोय दीपेन. दोन्ही संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. पहिला चेंडू पहिल्या चेंडूवर बॅकफुटला जाऊन पंच केलाय. जिथे डीप पॉइंट रिझनला प्रोटेक्शन ठेवलाय आणि खाता उघडलाय पहिल्याच चेंडूवर एका धावेने. जिथे आजचा दुसरा दिवस, अंतिम दिवस. नक्कीच आपण लॉंग ऑफ रिझन मध्ये जो बॉक्स पाहतो ना तिथे जर चेंडू गेला तर तुम्हाला पाहिजे तितक्या धावा तुम्ही जमा करू शकता. याची नोंद घ्या बॅटरसाठी. हा फुल टॉस होता. फ्लिक करण्याचा प्रयत्न परंतु डिक्लर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. नक्कीच एका धावेने स्कोर कार्ड पुन्हा एकदा पुढे जाताना पाहायला भेटतोय. जिथे मोहसिन भाई आपल्याला पंचाच्या भूमिकेत पाहायला भेटत आहेत. तर ऑफिशियल पंच सतीशजी पाटील आपल्याला कालपासून पाहायला भेटत आहेत. तिसरा चेंडू सुरुवात चांगली झाली गोलंदाजाच्या माध्यमातून. हा प्रकार त्याच्यावर बिग हिट, मोठा प्रहार, परंतु नक्कीच चेंडू जाईल सीमारेषा पार. धावा भेटतील 4. डीजे ठोक. नक्कीच आजचा दिवस आपल्याला डीजे सोबत नक्कीच पाहायला भेटेल. आरके डेकोरेटर्सचे संपूर्ण टीम या ठिकाणी सकाळच्या सत्रात दाखल होत आहेत. या 4 धावांनी स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल 6. 3 चेंडू आणि 6 धावा. उमर आमच्या सोबत जोडला गेलाय आज स्कोररच्या भूमिकेत. नक्कीच कालपासून त्यांनी आम्हाला चांगलं सहकार्य केलं. अल्तमज भाई असतील, झॅग भाई असतील, त्यानंतर साकील असेल, मुसकित भाई असतील. नक्कीच बॅकफुटला जाईन एक्स्ट्रा कव्हरला चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला भेटलाय. जिथे एका धाव, एका धावाने स्कोर काढा 7 या धावसंख्येवर पहिलं षटक मार्गस्थ असताना पाहायला भेटतंय. थँक्यू डीजे.
तर मैदानाच्या दिशेने जिथे 5 चेंडू झालेत आणि धावसंख्येचा विचार 11 धावा. शेवटचा चेंडू असेल. जिथे आडव्या बॅटने डिस्कर लेग रिझल्टच्या दिशेने 4 धावांसाठी तर चौकार. थँक्यू डीजे. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटका अखेर धावसंख्येचा विचार केला तर 15 धावा झाल्या आहेत. जिथे 3 चौकार येताना पाहायला भेटले आहेत. थँक्यू डीजे. चला स्पीडअप काय काही करा मित्रांनो. मी आदरणीय पप्पूभाई ठाणगे यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर यायचं. या ठिकाणी नक्कीच मुरुड तालुक्यातील एक नामांकित टेनिस प्लेयर उस्मान हुसेन टाके हे सुद्धा या ठिकाणी दाखल होत आहेत ही स्पर्धा पाहण्यासाठी. त्यांना सुद्धा विनंती करेन की आपण खेळण्यासाठी आलाय. ओके, मी त्यांना सुद्धा विनंती करेन की नक्कीच आपण सुद्धा ही स्पर्धा पाहायची आणि व्यासपीठावर आपण विराजमान होतो. नो चेंडू घोषित केलाय आणि या नो चेंडूवर एकूण धावा आल्यात पंच. एक धावून आणि एकूण 2 धावा. सुरुवात खराब झाली रिजवानची. चांगला चेंडू परंतु नक्कीच यशांमागे लेग बाईच्या स्वरूपात एक धाव मात्र अर्जित केली जाते. एका धावने स्कोर कार्ड मात्र 18 ऑन द स्कोर बोर्ड. 18 धावा दाखल पाहायला भेटतात. नक्कीच डीजे आर के आमच्या सोबत जोडले गेलेले आहेत. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. नेक्स्ट बॉल जिथे बॅकफुटला जाऊन पंच केलाय. पॉवरफुल पंच परंतु झेल होतोय. जिथे नक्कीच अजून एक विकेट च पतन. पहिलाच गडी बाद. पहिला झटका संघाला. बॅक टू द पवेलियन होतो तो अर्षद ओर टू डीजे. थँक्यू डीजे. चला न्यू बॅटर मैदानाच्या दाखल होताना पाहायला भेटेल. ट्वेल्थ मॅम पाठवा ना मित्रांनो प्लीज. थोडस सहकार्य करा. अमित न्यू बॅटर मैदानाच्या आत दाखल होताना पाहायला भेटतोय. चला स्पीडअप का काही करा. फौजान दुसरं षटक घेऊन मैदानाच्या दाखल होताना पाहायला भेटतोय.
नेक्स्ट बॉल. नक्कीच थोडासा कमी गतीचा हा चेंडू जिथे आपण पाहतोय यशांचा वेध घेतोय. निर्धाव चेंडू आलाय. दुसरं षटक. 3 चेंडू मध्ये केवळ 3च धावा खर्च केल्यात. आडा बॅटने डिक्ला झोनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. तिथे एकच धाव वर्जित केली जाते. मराठी प्रीमियर लीग पर्व पहिले फायनल डे आपण पाहतोय आणि सकाळच्या सत्रामध्ये अक्षरशः पहिली मॅच रंगतदार परिस्थितीत येताना पाहायला भेटते. जिथे पहिल्या षटकामध्ये पाहिलं ना तर धावा बनवल्या गेल्यात परंतु तदनंतर धावा रोखण्याचा प्रयत्न सुद्धा केला गेलाय. चार चेंडू आणि 17 धावा. 19 धावा झाल्यात. यावेळेस बिग हिट मोठा प्रहार जिथे चेंडू हवे आखिफ चेंडूच्या खाली कोणतेही चूक होत नाहीये. विकेटचं बटन डीजे बजाव. बॅटर मैदानाच्या दाखल होईल. ताहिर. नक्कीच साकिल भाई जर्सी मध्ये आज पाहायला भेटत आहेत. सालिक भाई नक्कीच नेक्स्ट मॅच साठी सज्ज होताना पाहायला भेटतील सालिक भाई. त्यांना सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा असतील. आपण पाहिलं सालिक भाईंना आयोजकांच्या भूमिकेत अक्षरशः हुसेन टाके हे सुद्धा नक्कीच या ठिकाणी दाखल होत आहेत. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. चला स्पीडअप घ्या काही करा. दुसरं षटक मार्गस्थ असताना आपण पाहतोय आतापर्यंत 11 मिनिट 2 षटक संपले नाहीत तर आपण खर्च केलेत. आडा बॅटने पुन्हा एकदा जिथे चेंडू स्क्वेअर रिझर्व मध्ये ट्रॅव्हल होतोय. एका धाव वर्जित केली जाईल आणि एका धावेने दुसरं षटक मात्र संपुष्टात येत आहे. 2 षटका अखेर धावसंख्या होत्या संघाची 20. 20 ऑन द स्कोर बोर्ड आपण पाहतोय. मी अम्मार मुमीन साहेब यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर यायचं आहे. तदनंतर मुजीब साहेब ठाणगे यांना सुद्धा विनंती करेन की आपण व्यासपीठावर यायचं आहे. आणि तदनंतर अहमद ठाणगे साहेब यांना सुद्धा विनंती करेन की आपण व्यासपीठावर यायचं आहे. सोहेल भाई कुदरत यांना सुद्धा विनंती करेन की आपण व्यासपीठावर यायचं आहे. सर्वच पाहुण्यांचं या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत. 2 षटक संपले. 2 षटका अखेर 20 धावा दाभोळकर पाहायला भेटत आहेत. आणि दोन्ही संघाचे 12th मॅनना पुन्हा एकदा विनंती करेन का मग कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं आहे. यानंतरच्या मॅच सेकंड इनिंग संपायच्या अगोदर जर दोन्ही 12th मॅन उपस्थित नसतील तर आयोजकांमार्फत आपल्याला पॅनलाइज केलं जाईल. नक्कीच आज डीजेच्या माझ्यावर स्वतेज भाई हे सुद्धा जागा स्वतेज कदम असतील माझ्या मते. हे सुद्धा या ठिकाणी शिवदंकर वा काय नाव आहे. तिसरा षटक पहिल्या चेंडूवर बिग हिट करण्याचा प्रयत्न तिथं ऑन साईडला फटका चांगलं क्षेत्ररक्षण. नक्कीच धावा रोखण्याचा प्रयत्न केलाय परंतु नक्कीच धावा ऍड केल्या जातील त्या एक. या एका धावेने स्कोर कार्ड मात्र पुढे जायला धावसंख्या होत्या संघाची 21. 21 ऑन द स्कोर बोर्ड. हॅलो हॅलो. नेक्स्ट बॉल. हाफ ट्रॅक होता. बॅटचे लिडिंग एज मागे झेल होऊ शकला असता परंतु नक्कीच डिक्लेअर झोनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. तिथे एकेरी धावने स्कोर कार्ड पुढे जाईल. 22 धावा दाभोलकर पाहायला भेटत आहेत. 22 ऑन द स्कोर बोर्ड.
निर्धाव चेंडू आलाय. यावेळेस बिग हिट पुन्हा एकदा ऑन साइडला फटका जिथे काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून चेंडू जाईल 4 धावांसाठी. फरार 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 डीजे ठोक. या 4 धावांनी स्कोर कार्ड मात्र 26 या धावसंख्येवर जाऊन पोहोचतोय. तिथे तिसरं षटक मार्गस्थ असताना 4 चेंडू आणि 26 धावा. यावेळेस फटका फसला. चेंडू हवेत. झेलची संधी. अकीब चेंडूच्या खाली पोचेल तोपर्यंत झेल झालाय. विकेटचा बत्ताना. तिसरा धक्का लागतोय तो संघाला. डीजे बजा. नक्कीच या षटकाराने स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल. धावसंख्या होती संघाची 33 कोटी देवांची शपथ घेऊन सांगतोय. 33 धावा झाल्यात. 30 ऑन द स्कोर बोर्ड. बॅकफुटला जाऊन पंच करायचा होता. पाटाने बॉलचा कोणताही संपर्क नाहीये परंतु नक्कीच एक धाव अर्जित केली जाईल. ती स्कोर कार्ड वर 34 धावा दाभोलकर पाहायला भेटतात. APL सीझन 1 आपण पाहतोय. यानंतर तयार राहायचं आहे जिथे एका बाजूला संघ असेल मडियम 11 आणि अनाया फायटर्स. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी दाखल होतील. यावेळेस तिथे लॉंग ऑनला चेंडू ट्रॅव्हल होतो. डीपला प्रोटेक्शन ठेवले. अकीफ येतोय चेंडूवर. 2 धावांचा प्रयत्न मैदानात केला जातोय. वा काय चांगली रनिंग बिटवीन पाहायला भेटते. या 2 धावांनी स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल. पुढे ट्रॅव्हल होईल. पुढे पदक्रांत होईल. धावसंख्या होते संघाची 36.
एक बॉल, हा बॉल मात्र ऑफस्टिकच्या बाहेर पिचिंग झालाय. वाईट बॉल. अवांतर धावसंख्या स्कोर कार्ड ऍड केली जाईल. अवांतर धावसंख्याने स्कोर कार्ड मात्र पुढे जातोय. धावसंख्येच्या संघाची 37, 37 धावा. चौथं षटक मार्गस्थ असताना आपण पाहिलं ना तर 3 चेंडू आतापर्यंत हाताळले तो गोलंदाजाने. यावेळेस बिग हिट, मोठा प्रहार, चेंडू जातोय दूर 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 आणि भुर्र सीमा रेषा पार टोकडीचे. आडबॅटने जिथे कार्पेटच्या सहाय्याने चेंडू ट्रॅव्हल होतोय स्क्वेअर लेग रिझन मध्ये. थोडासा फंबल झालाय. या दरम्यान या चुका ना मित्रांनो ज्या मैदानाच्या आत घडतात ना त्याच चुका समोरच्या संघाला मॅच मध्ये घेऊन येऊ शकतात. या 2 धावांनी स्कोर कार्ड मात्र पुढे जायला धावबाच्या सोबत फलंदाज बाद होतोय. पण तो स्कोर कार्डचा विचार केला तर 45 रोहित शर्मा याच्या जर्सीचा नंबर. आता 45 धावा धाबळकर पाहायला भेटतात. षटकाचा विचार केला तर 5 चेंडू आतापर्यंत हाताळलेत. शेवटचा 1 चेंडू शिल्लक असेल. न्यू बॅटर त्वरित मैदानाच्या दाखल व्हा. बॅटरने हझील दाखल होताना पाहायला भेटेल. नझील दाखल होईल. चला शेवटचा बॉल आहे. स्पीड काय घाई करा मित्रांनो. शेवटचा बॉल आहे. 45 धावा झाल्या. आता किती धावांचा टार्गेट सेट केलं जाईल पाहणं गरजेचं असेल. यानंतरची एक महत्वाची मॅच आपल्या समोर रंगताना पाहायला भेटेल. एका बाजूला मीडियम 11 तर दुसऱ्या बाजूला अनाया फायटर्स. नक्कीच कॅप्टन या टॉस साठी यायचं आहे. शेवटचा बॉल. 45 झाले. आता बॅटर नझील आपण पाहतोय. शेवटचा बॉल जिथे फुल रनिंगचा पाहायला भेटलाय. लेग बायच्या स्वरूपात ही धाव ऍड केली जाईल. परंतु 2 धावांचा प्रयत्न मैदानात करताना धावबाद होतो तो फलंदाज. 4 षटक संपले. 4 षटका अखेर 46 धावा बनवायच्या. त्या 47 धावांचं टार्गेट सेट केलंय समोरच्या संघासमोर. तर दोन्ही कॅप्टन्स एका बाजूला मीडियम 11 तर दुसऱ्या बाजूला अनाया फायटर्स आपण पाहतो. आणि आदरणीय श्रीमान मुदस्सीर भाई नाडकर यांना विनंती करेन की नवाज भाई मेमन यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचा आहे. नक्कीच नगनासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. जाऊया सेकंड इनिंग कडे जिथे म्यूट कर जासो.
ज्या संघाचा 12th मॅन नसेल त्या संघाला पेनल्टी दिली जाईल आणि हे न सूचना करता आयोजकांच्या मार्फत होणार आहे, कारण की आपल्याला या स्पर्धेच्या अनुषंगाने एक चांगली शिस्त लागावी अशी आमची भावना आहे, याची नोंद घ्या. 2 सलामीचे बॅटर साद आणि मोहसिन ही जोडी मैदानाच्या आता गोलंदाजी मार्फत पहिले षटक. चला स्पीडअप घ्या, घाई करा, क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या त्वरित. अमित पहिलं षटक घेऊन गोलंदाजीसाठी दाखल होताना पाहायला भेटतोय. जिथे आर्के डेकोरेटर्सचे रोहन दादा हे सुद्धा या ठिकाणी दाखल होत आहेत, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. सर्वांचंच मनपूर्वक हार्दिक स्वागत. जाऊया सेकंड इनिंगकडे. तिथे पहिला चेंडू घेऊन गोलंदाज सज्ज होतोय अमित. 47 धावा बनवायच्या आहेत. पहिला चेंडू फटका फसलाय. 3rd यार्ड सर्कल मध्ये झेलची संधी आणि हो पहिल्या चेंडूवर पहिला झटका. डीजे ठोक. मिनिटाला चालू झाले. 11 पर्यंत ही इनिंग आपल्याला संपवायची आहे. पहिला चेंडू फेस करतात. वा काय झेल टिपलाय. कॅच ऑफ द मॅच. डीजे बजाव. डीजेच्या माध्यमातून ऐकायला भेटला. पुन्हा एकदा गोलंदाज या स्पर्धेतला तिसरा असा गोलंदाज जो हॅट्रिकच्या उंबरठ्यावर पाहायला भेटतोय अमित. चला स्पीडअप घ्या, घाई करा. नक्कीच हॅट्रिक साठी 200 रुपयाचं कॅश प्राइज असेल ते ताहीर बाई यांच्याकडून. नक्कीच संघ मालकाकडून कॅश प्राइज असेल. चला स्पीडअप घ्या, घाई करा मित्रांनो. वारंवार आम्ही तुम्हाला सूचना करतोय. 10 वाजून 47 मिनिटाला आपण ही मॅच चालू केले. सेकंड इनिंग पुढच्या 16 मिनिटांमध्ये 4 षटक व्हायला पाहिजेत. हॅट्रिक बॉल होता. वा काय गोलंदाजी पाहायला भेटते. जिथे डिक्लेअर झोनच्या दिशेने 22च्या स्वरूपात 1 धाव आणि 1 धावेने आता मात्र खातं उघडलं गेलं ते संघाचं. तिसऱ्या चेंडूवर पहिली धाव. संघ थोडासा धडपडताना पाहायला भेटतो बॅटिंग करणारा. चेंडू पाहायला भेटतोय जिथे अजून एक निर्धाव चेंडू. चौथा चेंडू सुद्धा निर्धाव. 4 चेंडू मध्ये केवळ 1च धाव पाहायला भेटते. काय गोलंदाजीचा प्रात्यक्षिक मैदानाच्या आत पाहायला भेटतंय गोलंदाज अमित याच्याकडून.
त्याने फ्लिक केलाय जिथे मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल झाला. अजून एक सिंगल स्कोर कार्ड वर ऍड केली जाईल. 5 चेंडू मध्ये 2 धावांचं समीकरण आपण पाहतोय जिथे पहिलं षटक मार्गस्थ असताना गोलंदाज अमितने मात्र चांगली गोलंदाजी केली. हा चेंडू लेगस्टिकच्या बाहेर पिचिंग झालाय. पहिली अवांतर धावसंख्या सेकंड इनिंग मधली पाहायला भेटते जिथे 3 धावा दाभोलकर पाहायला भेटतायत. 5 चेंडू आणि 3 धावा हे समीकरण. सरळ बॅटने एकशा कव्हरच्या डोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला भेटतोय जिथे धावा जमा करण्यासाठी मैदानाच्या धाव आणि चेंडू रोखण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात टाकण्याची परंपरा नक्कीच पाहायला भेटले. नक्कीच जो जालीच्या वरून जाईल ना त्या संघाला मात्र दोन बॉलची पॅनल्टी. नक्कीच त्यांचे 2 बॉल हे एक्स्ट्रा स्वरूपाचे पाहायला भेटतील. पहिला षटक संपलाय. पहिल्या षटकाखेर धावसंख्या संघाची 5. घेऊ एक छोटासा डीजे ब्रेक. षटक संपलाय. पहिल्या षटका अखेर आपण धावसंख्या पाहतोय संघाची 5. दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्गावर सज्ज होतोय गोलंदाज. बॉलर नेम अर्षद दाखल होतोय. नक्कीच अर्षदच्या बॅटमध्ये आपण बॅटिंग करताना 2 चौकार सुद्धा पाहिलेत परंतु गोलंदाजी कशा पद्धतीची करताना पाहायला भेटेल पाहणं गरजेचं आहे. चला स्पिनअप घ्या, घाई करा. फिल्डिंग टीम वारंवार तुम्हाला सूचना करतोय, सूचित करतोय. पहिला चेंडू दुसऱ्या षटकातील फुलटॉस त्याच्यावर घणाघातीवर. वा काय फिल्डिंग एफर्ट पाहायला भेटतात परंतु चेंडू जाईल सीमारेषा पार पार पार. धावा भेटतील. पाहायला भेटतय. चांगला चेंडू, भन्नाट वेग, थोडंसं व्हेरिएशन पाहायला भेटलं. ऑफ कटर पाहायला भेटला जिथे यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. निर्धाव चेंडू आलाय. APL सीझन 1 पर्व पहिले आपण पाहतोय जिथे एक चांगली स्पर्धा, एक चांगलं आयोजन. सुफियान मांडलेकर आपण कुठं असाल आपल्या टीमच्या सोबत राहायचं आहे. हा चेंडू जिथे आपण पाहतो यष्टीरक्षकाचा वेध घेत असताना ही धाव मात्र ऍड केली जाईल ती स्कोर कार्ड वर. 10 ऑन द स्कोर बोर्ड. 10 धावा दाभोलकर पाहायला भेटतात. 3 चेंडू झालेत जिथे 47 धावा बनवायच्या आहेत. तुम्हाला मोठी फटकेबाजी करण्याशिवाय पर्यायच नाहीये. तिथे ऑनलाईन स्कोरर अपडेट करताना आम्हाला पाहायला भेटता येतं साहिम सरखोट यांचा सुद्धा नक्कीच आभार व्यक्त करेन. हा चेंडू जिथे आपण पाहतोय ऑन साइडला फटका सजवलाय, डीपला प्रोटेक्शन ठेवलंय. एकच धाव. नक्कीच चांगल्या तिखट स्वरूपाची गोलंदाजी मैदानाच्या आत होताना पाहायला भेटते परंतु मैदानाच्या चुका होताना पाहायला भेटले. जिथे 1 होती तिथे 2 कन्वर्ट केल्या जातील. या 2 धावांनी स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल. धावसंख्या होत्या संघाची 12. 12 ऑन द स्कोर बोर्ड. चेंडूचा विचार केला तर 4 चेंडू झालेत.
शेवटच्या 2 चेंडू शिल्लक असतील. 2 धावा घेतल्यात. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील. अजून विजयासाठी 35 धावांची गरज. येणारे 14 चेंडू आणि 35 धावा. हाफ ट्रॅकर होता. डिक्लेअर झोनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. जिथे नक्कीच स्क्वेअर लेग रिझन मध्ये आपण पाहिलं ना तर फिल्डिंग एफर्ट चांगले पाहायला भेटले. एकूण धावा ऍड केल्या जातील त्या 3. या 3 धावांनी स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल. 15. हॅल हॅल शेवटचा चेंडू. शेवटच्या चेंडूवर घणाघातीवर चेंडू हवेत. जिथे झेल टिपला जातो. वा विकेटचं बटन. डीजे बजाव. हा चेंडू लेगच्या बाहेर पिचिंग झाला. व्हाईट बॉल अवांतर धावसंख्या स्कोर कार्ड ऍड केली जाईल. धावसंख्या होत्या संघाची 20. 20 ऑन द स्कोर बोर्ड. 20 धावा दाबलकर पाहायला भेटता येतात. हा चेंडू मात्र डिक्लेअर झोन मध्ये.
हा चेंडू यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. भन्नाट वेग या चेंडूवर पाहायला भेटलाय. जिथे चेंडूंचा विचार केला ना मित्रांनो, तर आतापर्यंत चेंडू झालेत 5 आणि धावसंख्येचा विचार केला 21 धावा झाल्यात. लास्ट बॉल स्लोअर मध्ये चेंडू, वा चकवा दिलाय चेंडूने. तिथे 3 षटक संपलेत, 21 धावा. येणारे 6 चेंडू विजयासाठी 26 धावांची गरज. शेवटच्या षटकात तरी बिग हिट पाहायला भेटतील का? एक छोटासा डीजे ब्रेक. धावा झाल्या आता. विजयासाठी अजून 25 धावांची गरज. पुन्हा एकदा अतिरिक्त चेंडू. अवांतर धावसंख्या स्कोर कार्ड ऍड केली जाईल. धावसंख्या संघाची 23. नेक्स्ट बॉल. हा चेंडू चांगल्या पद्धतीचा, परंतु ऑफस्टिकच्या बाहेर आहे का? हो. वाईटची मात्र हॅट्रिक झाले. तिथे अवांतर 3 धावा लगातारचे. 24 धावा धावफलकर पाहायला भेटत आहेत. हा चेंडू यष्ट्यान मागे, चांगला थ्रो, विकेटचं पतन. डीजे वाजव. पाच चेंडू आणि 23 धावा. मी अतिकभाई धनसे यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावरचे अतिकभाई धनसे या. नेक्स्ट बॉल. हा चेंडू पायाला ब्रश झालाय. तिथे नक्कीच पंच आम्हाला सांगतील की हा लेग बाईज आहे का? चांगला चेंडू, लेग कटर पाहायला भेटतोय. निर्धाव चेंडू आलाय. तिथे पहिले 3 अवांतर धावसंख्या आल्या, तदनंतर मात्र कमबॅक केलंय. नक्कीच शेवटचे 3 चेंडू शिल्लक असताना पाहतोय आपण. अजून एक डॉट डिलिव्हरी. आता मात्र आतली बाजू घेतोय, दिशा बदलतोय. निर्धाव चेंडू आलाय. क्रिकेटचा हा रणसंग्राम, क्रिकेटचा थरार आपण अनुभवतोय. APL सीझन 1. हा चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर. वाईट बॉल.
चौथा व्हाईट बॉल. अवांतर धावसंख्या स्कोर कार्ड ऍड केली जाईल. 26 धावा धावकर पाहायला भेटतात. 4 गडी नक्कीच तंबूच्या आश्रयाला. बिग हिट, मोठा प्रहार जिथे चेंडू जातो सीमा रेषा पार. टोकडीचे तेलही गेलं आणि तुपही गेलं शेवटच्या 2 चेंडू मध्ये. थँक्यू डीजे. नक्कीच ज्याने 47 धावा डिफेंड करत असताना पहिलं षटक हाताळलं आणि केवळ 5 धावा खर्च करून 2 विकेट घेतल्या. अमित ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. अतिक भाई धनसे यांना विनंती करून की आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच द्यायचा आहे. नक्कीच यानंतर सालिक भाई आणि त्यांची संपूर्ण फलटण सुद्धा तयार असेल आणि वसीम भाई महेशकर यांच्याकडून मॅन ऑफ द मॅच साठी थंड असेल. नक्कीच एक काहीतरी वेगळं आयोजन पाहायला भेटते या स्पर्धेच्या अनुषंगाने. अमित नक्कीच अमितच्या बॅट मधून 7 धावा सुद्धा आल्या आहेत आणि त्यानंतर दोन्ही टीमच्या लिस्ट पाठवायच्या आहेत. सालिक भाई लिस्ट. नक्कीच एक महत्वपूर्ण मॅच.